नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना. सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष से स्वागत करीत आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षा सुरू आहेत आणि या जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षा IBPS ही कंपनी घेत आहे आणि या कंपनीचा अभ्यासक्रम परीक्षेचा पॅटर्न हा एकदम वेगळा आहे आणि म्हणून हा पॅटर्न आपण अगदी धक्कादायक पहिल्यांदा पाहिला शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये. मात्र ज्यांना अगोदरचे प्रश्न अगोदर झालेल्या बॅचेसचे प्रश्न कळले, अगोदर झालेल्या बॅचेसचा पॅटर्न कळला, त्यांना हा IBPSचा पॅटर्न चांगलाच मानवला, चांगला त्याचा फायदा करून घेतला झाला आणि त्यामुळं तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिकेतील माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनी जे मेमरी बेसवर जे प्रश्न पाठवले ते प्रश्न जर तुम्हाला समजले तर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी सारखा याचाही तुम्हाला इथंही फायदा होईल. म्हणून तुमच्यासाठी जिल्हा परिषद भरती आज 2 नोव्हेंबर 2023 रोजी वार गुरुवार या दिवशी विस्तार अधिकारी शिक्षण या परीक्षेला आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला घेऊन आले, जेणेकरून सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहे, जेणेकरून तुम्हाला सामान्य ज्ञानाचे प्रश्न कसे येतात, इथून पुढे कसे येतील, तयारी कशी करायला पाहिजे याचा अंदाज लागेल. प्रश्नोत्तराला सुरुवात करायची आपल्याला. त्या अगोदर ज्या माझ्या शिक्षक बांधवांनी हे प्रश्न पाठवले त्या सर्व शिक्षकांचं मनपूर्वक आभार. अजून एक महत्वाची गोष्ट की पुढील वेळापत्रक कधी येईल तर शासनानं 9 तारखेपासून सुट्ट्या घोषित केलेल्या आहेत. 9 तारखेपासून शक्यता पाहतोय आपण, अंदाज डोक्यामध्ये एक प्री प्लॅन असावा यासाठी तुम्हाला सांगतोय की 6 तारखेपर्यंत वेळापत्रक आले, म्हणजे 6 पासून 9 पर्यंत, म्हणजे 7, 8, 9. आज आहे 2, आज किती तारीख आहे? 2 तारीख. म्हणजे जर 7 तारखेचं वेळापत्रक येणार असेल तर पहा 7 तारखेच्या वेळापत्रकाला 4 ते 5 दिवस बाकी. म्हणजे आज वेळापत्रक आलं असतं तर 7, 8, 9 ला परीक्षा होऊ शकल्या असत्या. मात्र आज वेळापत्रक आलं नाही. आता उद्या परवा उशिरा येऊन, एवढ्या उशिरा येऊन हे सिस्टम बसणार नाही अशी शक्यता आहे. आणि 9 तारखेपासून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्यात. याचा अर्थ दिवाळीच्या सणानंतरच पुढील वेळापत्रक येईल. मग आरोग्य सेवक भरती असेल, अंगणवाडी असेल, इतर वरिष्ठ सहाय्यक वगैरे ज्या पदांच्या परीक्षा राहिल्या त्यांच्या शक्यतो दिवाळी नंतरच होतील. आजच्या पेपरला सुद्धा पत्रकारांनी तसाच अंदाज वर्तवला होता. ठीक आहे, म्हणजे पुढील परीक्षा, पुढील वेळापत्रक कधी येईल हा जो तुमचा राहून प्रश्न होता, सर अंदाजे कधी येईल, शक्यता कधी, तर तो अंदाज सुद्धा आणि तो का असावा त्याची कारण मीमांसा झाली. आता आपण प्रश्न पाहूया. अर्थात हे प्रश्न मेमरी बेसवर आहेत. जिल्हा परिषद भरती सामान्य ज्ञानाचे विस्तार अधिकारी आणि त्यातलं शिक्षण. ओके, चला यातला पहिला प्रश्न आला होता बघा, खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या खेळाडूचा जन्म झालाय? महाराष्ट्रात कोणत्या खेळाडूचा खाली या 4 पर्यायापैकी जन्म झालाय? हा प्रश्न मी रत्नागिरी जिल्हा विशेष घेत असताना सांगितला होता. सचिन तेंडुलकरचं गाव रत्नागिरी जिल्ह्यात हर्षे आणि जन्म मात्र सचिनचा मुंबईला झालेला. असा सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 ला मुंबईला झालेला. म्हणून उत्तर इथं एक पर्याय पाहिजे होता, पर्याय क्रमांक 1 सचिन तेंडुलकर. ओके, कपिल देव पर्यायामध्ये होते. 6 जानेवारी 1959 कपिल देवचा जन्म चंदीगडचा, गुलाबांचं शहर चंदीगडला म्हटलं जाते. याच्यानंतर विराट कोहली 5 जानेवारी 1998 चा जन्म दिल्लीचा आहे. म्हणजे हे नाही
हरभजनचा 3 जुलै 1986चा जालंधरचा जन्म. अशा रीतीनं सचिन तेंडुलकर हे उत्तर होतं आणि काय विशेष अवघड नव्हतं. पण तरी अनेकांना संदिग्धता वाटली की या क्रिकेटपटूंची रेकॉर्ड माहितीत बघ, जन्म नाही पाहिलेले आणि असा प्रश्न परीक्षेला आला. असा जिल्हा परिषद भरती अंतर्गत जन्मावर आतापर्यंत 2-3 थोर व्यक्तींच्या, प्रसिद्ध व्यक्तींवर असे प्रश्न आलेत. आणि आता तर मुंबईमध्ये सचिन तेंडुलकरचा मोठा स्टॅच्यू उभारला गेलाय आणि हा स्टॅच्यू अहमदनगरच्या शिल्पकारांनी बनवलेला आहे, हे सुद्धा विशेष. चला, पहिला प्रश्न झाला. याच्यानंतर उच्च शिक्षण संचालनालय कोठे आहे? अशा केंद्र सरकारच्या अनेक योजनांवर प्रश्न येत आहेत. केंद्रीय पातळीवरच्या पुरस्कारांवर प्रश्न येत आहेत. ही आता शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची परीक्षा असल्या कारणानं हा शिक्षणासंदर्भातचा प्रश्न परीक्षेला आला होता. उच्च शिक्षण संचालनालय पुणे येथे आहे. चला, सोपा प्रश्न होता. आता मीडिया लॅब हा तांत्रिक प्रश्न आहे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यासाठी. मीडिया लॅब म्हणजे काय? आपल्या युट्यूब सारखंच हे माणसाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असणारी ही संस्था आहे. केंद्र सरकारमधील एक खातं आणि या क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था, या दोघांच्या सहकार्यातून माणसाच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी, माणसाच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी ही संस्था काम करते. आता युट्यूबवर आपल्याला अनेक प्रकारची माहिती मिळते, मात्र ती खरीच असेल का, अधिकृतच असेल का याची शक्यता नाही. मात्र ही आता शासनाच्या माध्यमातून सुरू केलेली संशोधन संस्था असल्या कारणानं ही खरी आणि अधिकृत असणारी संस्था आहे मीडिया लॅब. मग अनेक क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, अनेक क्षेत्रामध्ये या मीडिया लॅबच्या माध्यमातून जनतेला मदत होत आहे. ओके, हा एक प्रश्न. याच्यानंतर पुढचा प्रश्न हा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची. प्रत्येक परीक्षेला जिल्हा विशेषवर किमान 2 प्रश्न येत आहेत. किमान 2 प्रश्न. म्हणून तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा व्यवस्थित वाचून जा, त्या जिल्ह्याचं व्यवस्थित लेक्चर पाहून जा. जवळपास 20 जिल्ह्यांचे लेक्चर आतापर्यंत मी पाठवले आणि उरलेल्या जिल्ह्यांचे सुद्धा मी तुम्हाला सर्व परीक्षेच्या अंगणवाडी आणि आरोग्य सेवक या 2 पदांच्या जास्त जागा आहेत आणि त्याच्यामुळं या 2 पदांच्या परीक्षा व्हायच्या अगोदर तुम्हाला सर्व जिल्हे कंप्लीट पाठवलेले असतील. ठीक आहे. अगदी आजच्या पेपरला यवतमाळ जिल्ह्यातील एका तालुक्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यातील तालुक्यांचं क्षेत्रफळ, एका लोकल तालुका पातळीवरील नदीचं नाव परीक्षेला आलंय. असे प्रश्न जिल्हा विशेषवर येतात, म्हणजे डिटेल्स प्रश्न येत आहेत बघा. आणि त्या जिल्ह्याची माहिती किती 2-3 पानांची माहिती असेल, फार डीप वाचली तर. जर 2 किंवा 3 पानं वाचले तर तुम्हाला 2 प्रश्न कमीत कमी, म्हणजे 4 मार्क कमीत कमी, जास्त आले तर जास्त मिळतील. म्हणून हा टॉपिक परफेक्टच करून जायचा. आता पुढचा प्रश्न बघा, गोल्डन पिकॉक बद्दल प्रश्न होता. नेमकं त्या सरांना ऍक्युरेट आठवलं नाही, पण गोल्डन पिकॉक ही RAC नावाची एक संस्था, या संस्थेमार्फत कॉर्पोरेट प्रशासन आणि स्थिरता या क्षेत्रातील हा दिला जाणारा पुरस्कार आहे. हा 2023चा हा जो पुरस्कार आहे उद्यम महारत्न कंपनीला दिला गेलेला आहे. हा गोल्डन पिकॉक या संदर्भातचा एक प्रश्न. म्हणजे केंद्रीय पातळीवरचे पुरस्कार असतील, केंद्रीय पातळीवरच्या योजना असतील, राज्य पातळीवरच्या योजना असतील, या परीक्षेला येत आहेत. याच्या अगोदरच्या परीक्षांना पण आल्यात आणि आता पण येत आहेत. पुढचा प्रश्न, पंचायत समिती सभापतीचे कार्य. आपल्या उस्तुरे सरांनी पंचायत समिती आपल्या कोर्समध्ये पंचायत समितीचे कार्य सगळं डिटेल शिकवलंय. आणि तुम्हाला सांगतो जवळपास 80% प्रश्न आपल्या नोट्स, टेस्ट आणि कोर्स मधले येत आहेत. फक्त तुमच्या लक्षात पाहिजे, उलटे सुलटे आलेले प्रश्न तुम्हाला सरळ करून सोडवता आले पाहिजे.
झालं. पंचायत समितीच्या सभापतीचे कार्य हा प्रश्न पाहिल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला की सामान्य ज्ञानाचं अंतिम सत्य मानलं जाणारं NCERT नावाचा कोर्स आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये सुरू आहे. तुम्ही काय करता, सामान्य काही बी प्रश्न येतात, कसे बी येतात, कसं वाचायचं, कुठून वाचायचं, तर मूळ भागच वाचत नाही, पायाच कच्चा असतो. म्हणून NCERT आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा स्टेट बोर्ड टेस्ट असे दोनही कोर्स आपल्या ऍप मध्ये सुरू आहेत. स्टेट बोर्ड टेस्ट मध्ये 4वी ते 10वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकावरच्या 150 पेक्षा जास्त टेस्ट तुम्हाला ऑनलाईन सोडवायला आहेत आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचे व्हिडिओ पण आहेत. असा 1000 रुपये किमतीचा कोर्स तुम्हाला फक्त 50 रुपयाला दिलाय. ऍप डाउनलोड करून स्टेट बोर्ड टेस्ट नावाचा कोर्स जॉईन करा. तो झाल्यानंतर मग NCERT या कोर्समध्ये इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान या 5 विषयांच्या प्रत्येक धड्यावरचे प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट तुम्हाला सोडवायला आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रकारचा हाही कोर्स 1000 रुपयाचा 6 महिने व्हॅलिडिटी, पण तुम्हाला फक्त 50 रुपयाला साध्य दिलाय. एकदा ऑफर संपल्यावर नाही. म्हणून मग आता ऍप डाउनलोड करा, या कोर्स मध्ये जा. कोर्स मध्ये गेले की तिथं बाय नाव नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून 50 रुपये भरायचे आणि टेस्ट सोडवायला व्हिडिओ पाहायला सुरुवात. दररोज लाईव्ह लेक्चर होतं याच्यावरती. ठीक आहे, चल पुढचा प्रश्न पाहूया. सुकन्या योजना आपल्या भारतामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये मुलीचा जन्म म्हणजे ओझं वाटायला लागला. अगदी आजही अंधश्रद्धाळू लोकांच्या डोक्यामध्ये ही अंधश्रद्धा आहे. आणि मग अगदी स्त्री भ्रूण हत्येचा भाग तर आलाच आला. त्याच्याच पुढं लग्नाच्या खर्चाचा, लग्नात होणारा हुंड्याचा त्रास, या सगळ्या गोष्टीचं टेन्शन कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं अतिशय आदर्शवत सुकन्या योजना नावाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेवरचे सुद्धा सर्व डिटेल्स मुद्दे आपण लेक्चर मध्ये आपल्या कोर्स मध्ये पाहिले, त्यावरच प्रश्न आलेला आहे. सुकन्या योजना हा कुठल्याही तलाठी, ग्रामसेवक अशा परीक्षांना सुद्धा ही योजना, हा टॉपिक परीक्षेला आलेला आहे. आपल्या कोर्स मध्ये तुम्हाला यावर लेक्चर पाठवलेले, पहा नीट. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न इतिहासाचा, राज्यशास्त्राचा दोन्ही एकत्र. 1946 रोजी मुंबई प्रांताचे जे गृहमंत्री आणि त्यांच्याकडेच महसूल खातं पण होतं आणि तेच पुढे देशाचे प्रधानमंत्री बनले, तर ते कोण होते असा प्रश्न आला. तर 1946 ला प्रांताच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आपल्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री कोण झाले होते? मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले होते बाळ गंगाधर खेर, बाळासाहेब खेर. आणि यांच्याच मंत्रिमंडळामध्ये मोरारजी देसाई, गुजरातचे मोरारजी देसाई यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये यांचा सहभाग आहे. सगळं चांगलं, फक्त मराठी भाषिकांचा महाराष्ट्र यांना नको होता. बर, मोरारजी देसाई गृहमंत्री होते, मुंबई प्रांताचे महसूल खातं त्यांच्याकडे होतं. आणि पुढे 1977 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी नंतर भारताचे 4थे प्रधानमंत्री झाले होते मोरारजी देसाई. त्याला अशा रीतीनं यांच्यावरती एक प्रश्न आला होता आणि त्या 2-3 घटना एकत्र मिक्स करून टाकल्या होत्या. असे फसवे प्रश्न किंवा 2-4 प्रश्न एका प्रश्नात ऍड करण्याची स्पेशालिटी IBPS. तेवढं IBPS ला चांगलं जमतं, तर असे प्रश्न येतात बघा. जिल्ह्यावरचे 2 प्रश्न, जिल्हा परफेक्टच करून जायचा. किमान 2 प्रश्न आहेत बघा, किमान 2 प्रश्न. याच्यानंतर पुढे पुढे अंगणवाडी पर्यवेक्षिका डिपार्टमेंटलची जाहिरात 8-10 दिवसात सुटत आहे. म्हणून ज्या अंगणवाडी सेविका आहेत, म्हणजे 10 वर्ष सेवा आहे, अशा अंगणवाडी सेविकेंनी अभ्यासावर फोकस करा. लवकर तुमची जाहिरात येणारी. जाहिरात आल्यावर सारा महाराष्ट्र जागा होईन, उपयोग नाही. त्या अगोदर ज्याचा अभ्यास असन त्याचं सिलेक्शन आहे. आणि तुमच्यासाठी आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये संपूर्ण सर्व विषयांचा कोर्स सुरू आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे 2020 रोजी केंद्रानं पास केलेलं नवीन शैक्षणिक धोरण.
मग त्यासाठी कोणत्या समितीची स्थापना केली, अध्यक्ष कोण होतं, त्यांचा अहवाल कधी आला, त्या अहवालाचा स्वीकार करून पुढं काय कारवाई झाली, या सगळ्या गोष्टी. मग शिक्षणाचा आकृतीबंध काय, प्राथमिक कधी, उच्च प्राथमिक कधी, निम्न माध्यमिक, उच्च माध्यमिक, अशा रीतीनं या सगळ्या गोष्टी आपण 5 लेक्चरच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरण या टॉपिकचे 5 लेक्चर पाहिलेत. म्हणजे आपण याही टॉपिकवर किती 3 ते 4 प्रश्न आले ते सगळेचे सगळे आपल्या कोर्समध्ये घेतलेलेच होते. हा एक प्रश्न आलेला आहे पहा. आणि हा तांत्रिकचा प्रश्न म्हणायचा, हा केंद्र प्रमुखला येईल, हा विस्तार अधिकारी शिक्षणला येईल, हा शिक्षक भरतीमध्ये शिक्षक पात्रता कसोटी पेपर 1 असो, पेपर 2 असो, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट ज्याला म्हणतात त्या परीक्षेला, सीटेट केंद्राची जी टीईटी आहे त्याही परीक्षेला येऊ शकतो. बरोबर, म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या परीक्षांना येऊ शकतो. पुढचा सामान्य ज्ञान. अशा रीतीने पहा, अतिशय डिटेल सखोल दररोज लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, शेकडो टॉपिक टेस्ट, अशा 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारा जीएसचा सामान्य ज्ञानाचा कोर्स सुरू आहे, ज्याची किंमत 1000 रुपये. त्याच्यातही 50% डिस्काउंट आहे 500 रुपयाला. तर शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि हा कोर्स जॉईन करा. ओके, पुढे RTE 2009 राईट टू एज्युकेशन वर 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत. राईट टू एज्युकेशन वर या परीक्षेला आजच्या 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत. हाही महत्वाचा टॉपिक आहे, शिक्षणाचा कायदा 2009चा. ठीक आहे, आणि तोही आपल्या कोर्समध्ये डिटेल्स मध्ये घेतलेला आहे. तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही, अजिबात टेन्शन नाही. विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या पदांसाठी होणाऱ्या परीक्षांमध्ये असे प्रश्न हमखास येतात. चला याच्यानंतर पुढे पहा, हा प्रश्न, अवनी लेखरा ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आता याला तुम्ही चालू घडामोडी म्हणू शकता. ही रायफल शूटर आहे. अवनी लेखरा ही रायफल शूटर आहे. असे प्रश्न सर्व परीक्षांना येतात, सर्व परीक्षांना येतात. अमुक अमुक व्यक्तीचं निधन झालंय, ती कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत होती, असे प्रश्न परीक्षेला, TCS ला, IBPS ला, रेग्युलर पोलीस भरती सारख्या महाराष्ट्रातल्या ज्या संस्था परीक्षा आयोजित करतात, MPSC ला सुद्धा येतात. म्हणून हा भाग तर तुमचा परफेक्ट असायलाच पाहिजे. बर, चला पुढे जायचं आपल्याला. ओके, आजचे प्रश्न संपले. आजचे प्रश्न कशासाठी घेतले, आज सामान्य ज्ञानावर आलेले जे प्रश्न आहेत त्यावरून पुढील पदांसाठीचे प्रश्नांचा अंदाज, पहिली गोष्ट. दुसरी, आजच्या लेक्चर मध्ये की पुढील वेळापत्रक कधी येऊ शकतं याचा तुमचा जो प्रश्न सातत्यानं विचारला जातोय त्याचाही अंदाज, त्याचीही शक्यता, आणि ती शक्यता खरी कशी असू शकते त्याचा आधारही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. चला आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला थांबायचंय. लेक्चर आवडलं तर लाईक केल्याशिवाय जायचं नाही. कामाचा आहे, उपयोगीचा आहे, फायद्याचा आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे प्रश्न, येणारं वेळापत्रक, त्याचबरोबर महत्वाच्या टॉपिकवरचे लेक्चर्स तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला मिळतील. आणि कुठल्याही परीक्षेची तयारी करायची असेल, स्पर्धा परीक्षा, तर आपल्या ॲपमध्ये, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲपमध्ये तुम्हाला त्या विषयांचे, त्या परीक्षेचे कोर्स सुद्धा घ्यायला मिळतील, अतिशय नगण्य, अतिशय कमी किमतीमध्ये. आणि हा गेल्या 16-17 वर्षापासून तुमच्यासाठी, तुमच्याच पाठबळावर, तुमच्याच प्रेरणेने, तुमच्या सहकार्यानं हे शेळके मास्टरमाइंड अकॅडमी, हे जे ॲप आणि ही जी अकॅडमी आहे, ही यशाच्या शिखराकडे सातत्याने प्रवास करत आहे. म्हणून तुमच्या सहकार्याबद्दल, तुमच्या पाठबळाबद्दल, तुम्ही ठेवत असलेल्या विश्वासाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.